मित्रहो नमस्कार. मी शशिकांत नरसिंह कोला, मानव धर्म व्यवस्थेचं शोध संदेशक तथा धर्मसंस्थापक, आणि हे आहे क्लासिकल डिस्कवरी मेसेज ऑफ द युनिव्हर्सल नेटवर्क यूट्यूब चॅनल, अर्थात संघीय विश्व व्यवस्थेचं शास्त्रीय शोध संदेश. आणि आपण बघत आहोत मानव धर्म व्यवस्था शोध संदेश शृंखलाची 6वी कडी. या 6व्या कडीमध्ये आपण मानव धर्म व्यवस्थेचं पूर्वनियोजन सोबतच ईश्वराने मानव धर्म संदेशकाची नियुक्ती कशी केली आहे याबाबत माहिती करून घेऊ. मित्रहो, या जगात माझ्या अगोदर अनेक धर्मसंदेशक होऊन गेलेले आहेत, परंतु आजपर्यंत कोणत्याही धर्मसंदेशकाने जग धार्मिक अनेकतापासून मुक्त होऊन एकता तथा समानतेच्या एका धर्मामध्ये संघटित होण्याची संधी उपलब्ध होईल असा संदेश दिलेला नाही, तर जगाला धार्मिक अनेकतामध्ये विभाजित होण्याची संधी उपलब्ध होईल असंच संदेश दिलेला आहे. संभवतः ह्याच कारणामुळे जग आज अनेक धर्मामध्ये विभाजित झालेला आहे. परंतु मित्रहो, मी मानव धर्म व्यवस्थेचा शोध संदेशक असा दावा करतो की ईश्वराने जगाला मानव धर्म व्यवस्था पूर्वनियोजनाच्या सोबतच मानव धर्म संदेशकाची अर्थात माझी नियुक्ती केलेली आहे. कारण मानव धर्म व्यवस्था शोध संदेशाचा परिणाम जगाला अनेक धर्मापासून मुक्त होण्याची तथा एका ईश्वरकृत मानव धर्म व्यवस्थामध्ये संघटित होण्याची संधी उपलब्ध होईल. माझ्या पूर्वनियुक्ती संदर्भात ईश्वराने लगभग 2600 वर्ष अगोदर इर्मिया भविष्यवक्ताद्वारा जगाला पूर्व माहिती दिलेली आहे. पहा संदर्भ: हिंदी जुने बायबल, इर्मिया भविष्यवक्ता अध्याय 23 वचन 1 ते 4. वचन 1: यहोवा यूँ कहता है, उन चरवाहों पर हाय जो मेरी चराई की भेड़ बकरियों को तितर बितर करते और उनका नाश करते हैं. वचन 2: इसलिए इस्राएल का परमेश्वर यहोवा अपनी प्रजा के चरवाहों से यूँ कहता है, तुमने मेरी भेड़ बकरियों की सुधि नहीं ली, वरन उनको तितर बितर किया और जबरन निकाल दिया है. इस कारण यहोवा की ये वाणी है कि मैं तुम्हारे बुरे कामों का दंड दूंगा. वचन 3: तब मेरी भेड़ बकरियां जो बची है उनको मैं उन सब देशों से जिनमें मैंने उन्हें जबरन भेज दिया है स्वयं ही उन्हें लौटा लाकर उन्हीं की भेड़शाला में इकट्ठा करूँगा और वे फिर फूले फलेगी. वचन 4: मैं उनके लिए ऐसे चरवाहे नियुक्त करूँगा जो उन्हें चराएंगे, और तब वे ना तो फिर डरेगी ना विस्मत होंगी, और ना उनमें से कोई खो जाएगी. यहोवा परमेश्वर की ये वाणी है. सर, इर्मिया भविष्यवक्त्याची भविष्यवाणीया तर येशू ख्रिस्ता संदर्भात आहेत. कारण येशू ख्रिस्ताने जगाला धार्मिक एकतामध्ये संघटित करण्यासाठी या जगात आलो आहे असा दावा केला होता. त्यामुळे हा संदर्भ तुम्हाला नसून येशू ख्रिस्ताला लागू होतो. पहा, येशू ख्रिस्ताचा एकता संदर्भित दावा, नवीन हिंदी बायबल, यूहन्ना अध्याय 10 वचन 14, 15 व 16. वचन 14:
अच्छा चरवाहा मैं हूँ, मैं अपने भेड़ों को जानता हूँ और मेरी भेड़ें मुझे जानती है। वचन 15, जैसे पिता मुझे जानता है और मैं पिता को जानता हूँ और मैं भेड़ों के लिए अपना प्राण देता हूँ। वचन 16, मेरी और भी भेड़ें हैं जो इस भेड़शाला की नहीं, मुझे उनका भी लाना अवश्य है। वे मेरा शब्द सुनेंगी, तब एक ही झुंड और एक ही चरवाहा होगा। जाधव सर, इर्मिया भविष्यवक्त्याची भविष्यवाणी केवळ येशू ख्रिस्तासाठी होतं, तर मग परमेश्वराने इर्मिया अध्याय 23 वचन 4 मध्ये धार्मिक एकतासाठी एका मेंढपाळाची नाही तर अनेक मेंढपाळाची नियुक्ती करेल असे म्हटलेले आहे. परंतु केवळ एकच मेंढपाळाची नियुक्ती करेल असे इथे म्हटलेलं नाही. या आधारावर असा निश्चित होतो की यहोवा परमेश्वराने धार्मिक एकतासाठी एका धर्मसंदेशकाची नाही तर अनेक धर्मसंदेशकाची नियुक्ती केलेली आहे आणि त्या धार्मिक एकता करणाऱ्या धर्मसंदेशकामध्ये मानव धर्मसंदेशकाचा सुद्धा समावेश होतो असा माझा दावा आहे. आणि जाधव सर, इर्मियाची वरील भविष्यवाणी केवळ येशू ख्रिस्तासाठी होती, तर मग येशू ख्रिस्ताच्या शोध संदेशानंतर जगात धार्मिक एकता स्थापित होणे अपेक्षित होतं, परंतु जगामध्ये मग धार्मिक एकता का झाली नाही? सर, मला असं वाटते की संभवतः येशू ख्रिस्ताच्या समकालीन धर्माचे लोक येशू ख्रिस्ताच्या शोध संदेशाला चुकीचे समजले व येशू ख्रिस्ताला प्रचलित धर्मांना विरोध करणारा नास्तिक समजले. या समजण्याच्या आधारावरच तेव्हाचे धार्मिक लोक येशू ख्रिस्ताला मृत्यूदंड देण्यामध्ये सफल झाले. या कारणामुळे येशू ख्रिस्ताचा शोध संदेश अपूर्ण राहिला असावा. त्यामुळे जगात एकता निर्माण झाली नसावी असं मला वाटतं. ठीक आहे सर, कारण जे काही असो, परंतु परिणाम जगात धार्मिक एकता स्थापित झालेली नाही, परंतु जगात धार्मिक अनेकता आहे हे निश्चित आहे. आणि येशू ख्रिस्ताला मृत्यूदंड मिळणार आहे हे यहोवा परमेश्वराला अगोदरपासून माहिती असल्यामुळं जगात धार्मिक एकता निर्माण करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या अतिरिक्त दुसऱ्या शोध संदेशकाची नियुक्ती करणे सुद्धा आवश्यक होते. या कारणामुळेच मानव धर्मव्यवस्था शोध संदेशामुळे जगाला एका धर्मामध्ये संघटित होण्याची संधी उपलब्ध होईल हा माझा दावा बरोबर आहे अशी पुष्टी होते. हो सर, बरोबर आहे. जगाला एका धर्मामध्ये संघटित होण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शोध व संदेशकाची अत्यंत गरज आहे. जाधव सर, मानव धर्मव्यवस्था तथा व्यवस्था शोध संदेशकाच्या संदर्भामध्ये इर्मिया हा भविष्यवक्त्यानेच नाही तर स्वयं येशू ख्रिस्ताने सुद्धा भविष्यवाणी केलेली आहे. सर, जगामधील सर्व भविष्यवक्त्यांनी येशू ख्रिस्ता संदर्भात भविष्यवाणी केलेली आहे. आणि तुमचे म्हणणे आहे की येशू ख्रिस्ताने तुमच्या आगमनासंदर्भात भविष्यवाणी केलेली आहे. असं कसं? होय सर, हे अविश्वसनीय असेल तरी हे मात्र सत्य आहे की माझ्या आगमनाच्या संदर्भात येशू ख्रिस्ताने ईश्वराला विनंती केलेली आहे. पहा, हिंदी नवीन बायबल यूहन्ना अध्याय 14
वचन 16 व 30 आणि अध्याय 15 वचन 26, 27 व अध्याय 16 वचन 7 ते 11 व 13 ते 15 अध्याय 14 वचन 16 मैं पिता से विनती करूँगा और वो तुम्हें एक और सहायक देगा कि वो सर्वदा तुम्हारे साथ रहे। वचन 30 मैं अब तुम्हारे साथ और बहुत बातें ना करूँगा, क्योंकि इस संसार का सरदार आता है, मुझ पर उसका कोई अधिकार नहीं। अध्याय 15 वचन 26 परंतु जब वह सहायक आएगा जिसे मैं तुम्हारे पास पिता की ओर से भेजूँगा, अर्थात सत्य का आत्मा जो पिता की ओर से निकलता है, तो वो मेरी गवाही देगा और तुम भी मेरे गवाह हो, क्योंकि तुम आरंभ से मेरे साथ रहे हो। अध्याय 16 वचन 7 तो भी मैं तुमसे सच कहता हूँ कि मेरा जाना तुम्हारे लिए अच्छा है, क्योंकि यदि मैं ना जाऊँ तो वो सहायक तुम्हारे पास ना आएगा, परंतु यदि मैं जाऊँगा तो उसे तुम्हारे पास भेजूँगा। वचन 8 वह आकर संसार को पाप और धार्मिकता और न्याय के विषय में निरुत्तर करेगा। वचन 9 पाप के विषय में इसलिए कि वे मुझ पर विश्वास नहीं करते। वचन 10 और धार्मिकता के विषय में इसलिए कि मैं पिता के पास जाता हूँ और फिर तुम देखेंगे। वचन 11 न्याय के विषय में इसलिए कि संसार का सरदार दोषी ठहराया गया है। वचन 13 परंतु जब वह अर्थात सत्य का आत्मा आएगा तो तुम्हें सब सत्य का मार्ग बताएगा, क्योंकि वह अपनी ओर से ना कहेगा, परंतु जो कुछ सुनेगा वही कहेगा और आने वाली बातें तुम्हें बताएगा। वचन 14 वो मेरी महिमा करेगा, क्योंकि वो मेरी बातों में से लेकर तुम्हें बताएगा। वचन 15 जो कुछ पिता का है वो सब मेरा है, इसलिए मैंने कहा कि वो सब मेरी बातों में से लेकर तुम्हें बताएगा। मित्र हो, उक्त प्रस्तुत इर्मिया तथा येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाण्यावरून अशी पुष्टी होती की जगामध्ये धर्मसंदेशक तथा विश्वखोजकर्ता दोन प्रकारचे होतात। एक जगाला अनेक धर्मामध्ये विभाजित करणारे धर्मसंदेशक व विश्वखोजकर्ता, दुसरे जगाला अनेक धर्मापासून मुक्त करून एका धर्मामध्ये संघटित होण्याची संधी उपलब्ध करून देणारे धर्मसंदेशक व विश्वखोजकर्ता। जगाला अनेक धर्मामध्ये विभाजित करणारे धर्मसंदेशक व विश्वखोजकर्ता स्वतंत्र असतात, परंतु ईश्वरद्वारा नियुक्त व पूर्वनियोजित नसतात। मात्र जगाला अनेक धर्मापासून मुक्त करून एका ईश्वरकृत धर्मामध्ये संघटित होण्याची संधी उपलब्ध करणारे धर्मसंदेशक व विश्वखोजकर्ता स्वतंत्र नसतात, परंतु ईश्वरद्वारा नियुक्त व पूर्वनियोजित असतात। जगाला
अनेक धर्मापासून मुक्त होण्याची तथा एका ईश्वरकृत मानव धर्मामध्ये संघटित होण्याची संधी उपलब्ध करून देणारा धर्मसंदेशक व विश्वखोजकर्ता मध्ये मानव धर्मव्यवस्था शोध संदेशकाचा समावेश होतो. या कारणामुळे मानव धर्मव्यवस्थेचा शोध संदेशक ईश्वरद्वारा पूर्वनियोजित आहे असे स्पष्ट होते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.